काल होती नागपंचमी. नागपंचमी म्हटलं ना तर लहानपणीची आठवण येते, कारण नागपंचमी आली ना तर आठवडी बाजारातून जाऊन भरपूर असं काहीतरी मेहंदी, रिबन केसातनी घालण्यासाठी वगैरे भरपूर असं एकमेकींचं बघून आणायचो. आणि झाडावरती ना मोठमोठे झुलं वगैरे असायचं. पण आता सिटीमध्ये आल्यापासून ना असलं काही बघायलाच भेटत नाही. म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या ते आठवणी, असंच काहीतरी झालेलं. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता, तर वारूळ वगैरे इथं नव्हतं म्हणून मी घरीच देवपूजा केली. त्याच्यानंतर पावसाला आज सकाळपासून सुरुवात झालेली, तर सगळी तयारी करून घेतली. त्याच्यानंतर मग पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. देवाला अगोदर ताट करून देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर ना 2 दिवस झालं पपिता आणून ठेवलेलं इथं, म्हणून पिकलेला छान म्हणून त्याच्यात फोडी करून ठेवल्या डब्यामध्ये घालून. आणि संध्याकाळच्या वेळेला ना मार्केटमध्ये गेलेली तर भाजी वगैरे आणण्यासाठी, तर एकदम फ्रेश अशी भाजी भेटते. भाजी घेतल्यानंतर ना अगरबत्ती घ्यायची होती, आणि अगरबत्ती सेल्फी अगरबत्तीचं ना भरपूर असा छान वास येतो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.